धुक्याच्या चादरीत हरवलेलं काहीतरी शोधत होतो, पण समोर जे आलं ते स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. हरिश्चंद्रगड. मित्रांनो, तुम्हाला आता ही व्हिडिओ बघून समजलं असेल की आता आपण कुठे चाललोय. मित्रांनो, भरपूर असे 4-5 वर्षानंतर आपण सगळे एकत्र भेटलोय. मित्रांनो, आता ऑलमोस्ट पोहोचलोय आपण. अजून 20 किलोमीटर काहीतरी असं दाखवत 20 एक तास बोलते ती. या नदीच्या काठचं पाणी, गरम पाणी बघून तुम्हाला कसं वाटतंय? डोळे ओलावे झाले. हा, इथे रंदा फॉल हॉटेल गाव आहे. गावच्या इथे हा हॉटेल सागर म्हणून हॉटेल दिसत आणि तिथं छोटीशी शेकोटी पण होती. तर आपले मित्र तिथे खाली शेकोटीवर शेक घेत आहेत. थोडी तिकडची शेकोटी विजली तर आता ह्या दोरगी कोंबड्या आल्या इथे शेक घ्यायला चुलीपाशी. झाले त्यांना आता जेवायचा भूक तर लागले डेंजरवाली. पण यांना काय नुसते चावर भागवत आहेत नुसता भाव. खायला पोटा पाण्यासाठी काय आहे की नाही. मित्रांनो, काय आहे विषय हे, आपण ढगांच्या वरती आलोय. धुक्याची चादर आहे की ढगांची चादर काय माहीत नाही. माझी सिच्युएशन पण बघा तुम्ही, फुल पॅक आहे आणि मध्येच थांबले रोडमध्ये, सगळे थांबले तिथे. एवढा विषय बघून भाई एकदम. तर आता आपण आलोय कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वारावर. तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या लाडक्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे दोस्ती पॅटर्न आणि आज आपण जाणार आहे हरिश्चंद्र गडावर. आता सातचे 10:30 वाजलेत, 10:30-11 झालेत आणि आपण मागे आपण तयारी चालू केली आहे. 12 वाजता निघायचा प्लॅन आहे आपल्या गँगचा आणि या टायमाला काय 1-2 गाड्या निघणार आहेत. तर तब्बल 5 गाड्या आणि 10 जण टोटल निघणार आहेत. या ट्रिपची फुल गँग आपली तयार होऊन निघणार आहे. तर 12:01चा तरी प्लॅन आहे निघायचा. तोपर्यंत हे आपला सेटअप इथे रेडी झालेला आहे निघायचा विषय. ठीक आहे. तर ड्रेस कुर्ता आपला हात असणार आहे. एक ब्ल्यू शर्ट आहे जीन्स टाईपचा आणि जीन्स नॉर्मल जीन्स आहे आपली आणि त्यावर जॅकेट आहे बाईकसाठी. म्हणजे आता रायडिंग करणं, बाईकवर जाणार तर मग धूळ वगैरे भरपूर उडेल तर त्यासाठी जॅकेट. आणि थंडी पण खतरनाकवाली वाजणार आहे त्यामुळे ते विषय खतरनाक होणार आहेत. कारण का रात्रीचं मी आता कामून नाईट शिफ्ट होऊन येतो जेव्हा 3 वाजता वगैरे, तर खतरनाक लेवलची थंडी असते. त्यामुळे एक जरा ओव्हरसाईज जॅकेट घेतलं आहे आणि आपला वरती टोपरा जो आपलं डोक्याचं रक्षण करेल तो वाला विषय. ठीक आहे. तर तो एक घेतला आहे. नंतर आपले धूळपासून जरा वाचण्यासाठी जे आपल्या मागे बसणार आहेत त्यांच्यासाठी चष्मे घेतले आहेत. यातला कुठला चूज करेल तो त्याच्या घेईल. एक रायडिंगवाले ग्लव्स जे आता लेटेस्ट घेतलेत 350 रुपयाचे. बघू आता ह्या टायमाने म्हणजे ह्या ग्लव्सनी काय फरक पडतोय. आणि लॉंग राईड फर्स्ट टाईम करणार आहे. आणि बाकी सामान घड्याळ वगैरे छोटे मोठे बेल्ट. आणि हे जस्ट मी DIYमध्ये गेलो जे कोरम मॉलमध्ये आहे. तर तिथून हेल्मेट ठेवायला म्हणजे हेल्मेट अडकवायला तो एका आपल्या भावाचा हेल्मेट उचलला आहे. आणि एक रोहितसाठी पण घेतलं आहे, जो आपला रोहित पवार व्लॉग्स तो आहे तर त्यासाठी घेतलं आहे. तर एक मला आणि एक त्याला. आणि आपली ही एक साईड बॅग आहे. त्यामुळे सगळं सामान छोट्या मोठ्या गोष्टी पाकिट वगैरे सगळं ह्यात जाईल. आणि ट्रायपॉड वगैरे जो ह्या मोबाईलला धरला हा बघा ट्रायपॉड, तर ते सगळं ह्यात जाईल. तर त्यासाठी साईड बॅग घेतली आहे. आणि आज अभिषेक बरोबर गेलो CSTला तर तिथून ही साईड बॅग वगैरे आणि जरा कपडे आपले उचलले. तर आता मी थोडा कन्फ्यूज आहे की ह्या 2 बॅग आहेत आपल्या इथे. एक पिंट्या बॅग आहे मोठीवाली जी खूप मोठी आहे म्हणजे 2-3 जणांचं सामान त्यात जाईल. आणि एक चोम्या बॅग आहे छोटीवाली. तर या एवढं सगळं सामान ह्याच्यात फिट होईल, पण एवढं सगळं सामान फिट झाल्यावर ह्यात अजून काही फिट होणार नाही. तर पण गडावर चढायला पाण्याचे बॉटल पण अजून टाकायला लागतील, खायचे सामान पण जातील. म्हणून मी विचार करतो की ती मोठी बॅग घेतली तर त्यात माझं पण जाईल आणि अजून एकाचं सामान पण जाईल. तो प्लॅन आहे. तर ह्या दोघांमध्ये कन्फ्यूज सध्या तरी ते. आणि मागे रिसर्च तर चालूच आहे आपली. याच्या गावात ब्लॉग बघतोय, चेक करतोय की काय विशेष अजून काय घेता येईल वगैरे. तर खूप आहे हरिश्चंद्रगडाबद्दल. आणि विशेष म्हणजे तिथे कोकण कडा आहे जो आपल्या कोकणमधील एकदम टॉप लेवलचा एक पॉईंट आहे कोकण कडा. तो एक बघायचा आपल्याला. प्लस केदारेश्वर मंदिर आहे हरिश्चंद्रगडावर हे वाला. तर केदारेश्वर मंदिर तिथे पण जायचं आहे. आणि त्यांचं एक तिथे केव आहे केदारेश्वर केव. तर तिथे एकदम मोठा शिवलिंग आहे आणि त्याच्यावर 4 खांब आहेत. म्हणजे त्या शिवलिंग
तर इथे 4 खांब आहेत. ते 4 खांब आपल्या 4 युगांना दर्शवतात. जसं की द्वापार युग, त्रेतायुग, कलियुग आणि पहिला कुठला असे 4 युग आहेत ते. तर त्या 4 युगांना दर्शवतात आणि त्यातले 3 खांब तुटलेत आणि तो कलियुगचा एक खांब आहे तो एक फक्त बरोबर प्रॉपर आहे आणि जेव्हा तो तुटणार तेव्हा पूर्ण म्हणजे संपणार असं एक आहे हे. जे पब्लिक अशी 10-15 जण एकत्र आम्ही जाणार आहे खूप टाइम नंतर. लास्ट टाइम 10-15 जण म्हणजे 7-8 जण एवढी 5 गाड्या एवढ्या आपण कधी गेलो तर 2020 का 22 मध्ये गेलो. ते आता 4 वर्षानंतर आता 4 वर्षानंतर आता परत ज्याचा ट्रिप आहे तर मजा तर येणार आहे खूप. चला आता मी पण सगळं पॅकअप करतो, तयारी करतो आणि जाऊया आपल्या मित्रांच्या इथे. तर मित्रांनो 1 वाजायला फक्त 15 मिनटं बाकी आहेत आणि आपले अजून मेंबर आला नाही. बाकी सगळे मेंबर इथे जमा आहेत. हे बघा ही अख्खी गँग आहे आपली पूर्ण. ठीक आहे 1 2 3 गाड्या लाईनीत आणि एक गाडी अजून मागून येते. आणि चौथी गाडी कुठे? हां इथे चौथी गाडी. टोटल 10 जण आहेत आणि 5 गाड्या खतरनाक लेवल पूर्ण. ठीक आहे जमा झालं आहे पूर्ण हाऊसनगरला आणि एक मेंबर आपला कोकणी माणूस जो व्लॉगर आहे तो मेन यायचा बाकी आहे. कारण का त्याची 12:30 शिप होती. तो 11:30 तो कामावून सुटणार होता आणि त्यानंतर तो आता येतोय. तर त्याची वाट बघतोय. बाकी सगळे रेडी आहेत. पूर्ण सगळ्यांनी पॅकअप पूर्ण केलं आहे. म्हणजे आतमध्ये हे पूर्ण घातलेले आहेत जॅकेट वगैरे पूर्ण एकावर एक कवर पूर्ण. पदयात्रा करायची मयूर भावा कसं जायचं आणि एक गाडी आपली पॅशन. त्यानंतर तिकडे या पल्सर अजून एक पल्सर 2 पल्सर दी लेजेंडरी 2 नंबर सुझुकी गाडी आणि अजून एक या गाडीला टक्कर देणारी गाडी येणार आहे एक मागे. आणि हा भाऊ आपल्या सोडायला येणार आहे ॲक्टिवा स्पेशल एडिशन बबलू घेऊन. तर आपल्या 5 गाड्या येतात. हे थांबा शेवण्यानं कुठं जायचं आहे? हळूहळू 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 हो एक्साइटमेंट देखो आईच्या गावात. आता पोरं चाललेत आपण आपली गाडी काढू आणि अजून पूर्ण पॅकअप नाही केलं ते पॅकअप करतो आणि मग निघूया. तो पण त्या रोहितची पण थोडी वाट बघूया. चला काहीतरी 2 शब्द बोल 2 शब्द या राईड व्यतिरिक्त राईड बद्दल. भरपूर असे 4-5 वर्षानंतर आपण सगळे एकत्र फिरतोय. नाहीतरी नुसतं 2-3 गाड्यात जायच्या आपल्या. तुम्हाला माहितीच आहे एक तर भावाची गाडी यायची तर माझी गाडी यायची आणि नाही ह्याची गाडी यायची हा भावाची ती पण ह्याची गाडी. हा दर महिन्याला नवीन गाडी घेतोय. बघा आता काय विषय. लवकर मला 5 गाड्या आहेत आपल्या साईडला आणि 5 गाड्या 6 गाड्या भावा 6 गाड्या अजून एक गाडी ऍड होणार आहे. अरे हा 6 गाड्या आजच्या गावात 6 गाड्या. हा भाऊ पण ऍड झाला आपला. आता चलो भाऊ पॅन्ट घाल भाऊ पॅन्ट. काय बोलायचं 2 शब्द बोला. काय नाही तुम्ही टाइमपास करता जाऊ. टाइमपास चालू कोणी केला? टाइमपास चालू कोणी केला? टाइमपास यांनी केला चालू. यांनी टाइमपास केला. टाइमपास केला. असं करतो भाऊ पण आपल्याच कामावरती याला दाखवतो लेजेंडरी बाईक्स आईच्या गावात डेंजर मॉल आहे. एवढ्या पूर्ण एरियामध्ये इथेच फक्त लाईट दिसली चांगली त्यामुळे इथे थांबलो. नाहीतर अजून एवढा विषय नव्हता. आता परत पुढे अंधेर आहे. पण ह्या साईडच्या रोड आहेत ना मित्रांनो आईच्या गावात 3 पदरी रोड आहे. 3 पदरी 1 2 3 भाई नुसती गाड्या पळवायची असा विषय आईच्या गावात. आता तुम्हाला माझा थोबडा बघा असेल. मी एवढा सुंदर दिसत नाही या पूर्ण माखलेलो असेल माती बितीने पूर्ण आणि केसाची पण वाटलं सांगा अवघा हा जॅकेट हे लागले वरती. पण मजा येते चालवला 100 टेकवली 2 वेळा गाडी मेंबर झाले. स्वागत करतो दोस्ती पठाणच्या युट्यूब चॅनलला. असं का मी स्वतः नाही मी रोहित पवार माझं वेगळं ब्लॉगिंग चॅनल आहे. हा आपला मालक सगळे बघू शकता. ड्रग्स विकतात हे बघा. थंडी वाजाय नको म्हणून ड्रग्स देत आहेत सगळे माणसं. पाटलीन बाई ड्रग्स देत आहेत. कुठे गेले ड्रग्स? गरज आहे भावा काळाची हिला माहित नाही. अजून कोण आहेत चला एक आपण प्रसाद देऊया.
तर मित्रांनो आता आम्ही आलोय कुठं आलो आपण त्या मायला उतरालयमध्ये घुसवलोय मित्रांनो. प्रत्येकाने आपापली काम केलेली आहेत. खनिजदार जरा आकेला ओ देत आहेत. हाकेला ओ देत मित्रालय. आणि आता आपला कॅमेरामॅन मी कॅमेरामॅन त्याचा कॅमेरा इथं आहे. तर आम्ही जरा तोंडबिंड धुतो मस्त आहे की. ब्रेक किती तासाने होतोय सुमित? किती वाजले? वाजले किती ते सांगतो पहिले. बघ ना मोबाईल बाई भावा असा ब्रेक घेत गेलो ना तर मग आपण काय 9 वाजेपर्यंत भावा तू पाठी राहतो समजलं का? आम्ही जवळ मी कव्हर करतोय बरोबर. अरे काय कव्हर करतो तू भावा कवऱ्या? घेतोय. हा हे कोण कव्हर करतं भाई सांग याला. काय माहिती मित्रांनो हा एवढा मागे राहतो कुठच्या कुठं परत बसलेला असतो. हा शेवट मी असतो शंट बोलतो बघ काय काय बोलतो असं काय पण बोलतो. लाज वाटत नाही भावा. असं वाटतंय मग शंट पाणी थंड पाणी पण वाटते गरम बघ. आणि गरम हा पाणी पाणी वाटते गरम. भलतं पाणी नाही ना. नाही बाबा तो असा असा नलाने इकडे येते. इथे गरम पाणी येतंय बघा. चिंगम घ्यायला चिंगमचा गोष्टी सांगितलं. तर तुम्हाला काय वाटतं कॅमेरा तुम्हाला काय वाटतं याबद्दल सांग. मला गरम पाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय नाही वाटत आहे. मी तर वापरलंच नाही त्याला. सगळ्याच्या हातात माझंच राहिलं मित्रांनो. ए भावा बंद. उचलला रुमाल. त्यानं मामाचं पत्र हरवलं आणि हे मयूरला सापडलं. थंड थंड सापडलं. मित्रांनो आता ऑलमोस्ट पोहोचलोय आपण. अजून 20 किलोमीटर काहीतरी असेल दाखवत. 20 एक तास बोलते ती. हा काय 20-30 किलोमीटर काहीतरी असेल अजून. आणखी आम्ही मागं पण 3-4 स्टॉप घेतले चहा पिण्यासाठी. 3 स्टॉप. अरे पण ते कमीच होते चहा. कसं आला माहितीये का? आम्ही मागे जरा हरवलेलो. आमचे मेंबर आहेत ना ते पाठी राहिले. पेट्रोल भरली ना आम्हाला सांगितली पण नाही. गपचूप पेट्रोल भरली बोलतात हॉर्न वाजवला आणि आमच्या गावात हॉर्न वाजवून पाठी राहिले आणि आम्ही निघून गेलो पुढे. आणि मग 3-4 किलोमीटर परत रिटर्न फिरून आलो. भुताटकी होतं आणि भुताटकी झाली तिच्यावरती. जर भुताटकी झाली आहे. हेल्मेट बंद करून स्वतः कॅमेरामध्ये बघते परत. हे बघ सगळे गारटले. एवढी काय एरियात ऐका आलोय. इथून अजून 27 किलोमीटर लांब आहे. एकदम गाड्यांचा लाईनअप खतरनाक फॉग. गाड्यांचा लाईनअप बघा. आपल्या गाड्यांचा लाईनअप दाखवा. आपल्या गाड्यांचा लाईनअप. हो पॅशन विगो रायडर मनाली. आणि तिकडे 2 NS आहेत आणि शेवटला लेजंडरी अध्यक्षांची गाडी. आणि आता खरोखर मनाली मध्ये आल्यासारखा विषय वाटतोय पब्लिकचा. हे माझ्या मागं बसली ना जी मुलगी बाय तर ती सारखी ठोशा येत होती डोक्याने. साहिलकडे बघू शकता. साहिल कंबरला मोडला. फर्स्ट टाइम आपल्या बरोबर आलेला आपला माणूस साहिल आमच्या ग्रुप मध्ये ऍड झालाय. काल त्याला कशी उचलली डायरेक्ट अचानक भयानक मध्ये. हा आणि अभिषेक अच्छा ह्याला उचलला. ह्याला उचलला असा विषय झाला आमच्या गावात. आता सगळं सगळं पूर्ण फॉग बसलाय पूर्ण 4 ठिकाणी. आणि आम्ही टॉपला होतो आता उतरणीला आलोय पूर्ण खाली. आणि वरतून बघतो पूर्ण तलाव वाटत होता. तलाव आता जरा फोटो वगैरे करतो. जरा फोटो काढतो जरा. आता निघायचा कार्यक्रम करू बघू. कार्यक्रम तर करूया. माझा फोटो चालले आपल्या S24 अल्ट्रा मालक. बस झाली मोटर. आणि त्या आता नदीच्या काठावर आले पूर्ण. तर भाऊ या नदीच्या काठावर तुला कसं वाटतंय सांग. या नदीच्या काठचं पाणी गरम पाणी बघून तुम्हाला कसं वाटतंय?
डोळे ओलावे झाले ते. मित्रांनो आता नदी काठी आले मस्त आहे की थोडं थोडं फोटोशूट केले आणि आता हे भाई पळतायत फटाफट फटाफट. आपल्या पळायचा टाइम आलेला आहे. आईच्या गावात नदीला भेट दिली आणि त्या 5 मिनिटं पुढे चहाचं टपरी भेटले मस्त आहे की हॉटेल भेटलं आहे तिथे चहा प्यायचा गरमागरम झालं आहे प्लॅन. तर हा इथे रंधा फॉल हॉटेल गाव आहे. तर गावच्या इथे हा हॉटेल सागर म्हणून हॉटेल दिसलं आणि तिथं छोटीशी शेकोटी पण होती. तर आपले मित्र तिथे खाली शेकोटीवर शेक घेत आहेत आणि आपला ब्लॉगर चालू आहे इथं. आपण फटाफट चहा प्याय जाऊ आईच्या गावात. डेंजर लेवलचं धुकं आहे म्हणजे आपण हिवाळ्याच्या स्टार्टिंगला आलो ना त्यामुळे डेंजर लेवल धुकं आहे. आणि इथे शेकोटीवर थोडे पब्लिक आपले शेक घेतला आणि चायची सुरुवात चालू आईच्या गावात. ये हे शेकोटी मेंबर थोडी तिकडची शेकोटी विजली तर आता ह्या दोर्गी कोंबड्या आल्या इथं शेक घ्यायला चुलीपाशी. त्याच कोंबड्यांना त्रास नको देऊया आपण जाऊया ह्या साईड. आणि सगळे कोंबडे आणि ही एक कोंबडी हात हे करते मस्त की आपण बसूया चहा पिऊया. डेंजर इशू झाले त्यांना आता जेवायचा भूक तर लागले डेंजर वाली. पण ह्यांना काय नुसते चहावर भागवत आहेत नुसता भाव आणि खायला पोटा पाण्यासाठी काय आहे की नाही. चहाची नाही खायची पण गरज आहे गरमागरम असा विषय. मित्रांनो काय आहे विषय हे आपण ढगांच्या वरती आलोय. धुक्याची चादर आहे की ढगांची चादर काय माहीत नाही. माझी सिच्युएशन पण बघा तुम्ही फुल पॅक आहे आणि मध्येच थांबले रोडमध्ये सगळे थांबले तिथे. भाई एवढा विषय बघून भाई दिल खुश एकदम. थंडी वाजायची आता सूर्य आलाय वरती त्यामुळे थंडी वाजायची तर पूर्ण बंद होत चालली हळूहळू. पण हा जो नजारा आहे भाई हा दुसरीकडे दिसण्यासारखा नाही. हा भाई हा फुल एन्जॉय करण्यासारखा नजारा आहे थांबून पूर्ण खतरनाक विषय. पण अजून असे भरपूर नजारे वरती पण आहेत ते बघायचे आहेत. मेन कोकण कडा आम्हाला सनराईज बघायचा होता पण तो नाही झाला विषय. तर आता आपण आलोय कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वारावर. सव्वा किती वाजले 8:15 वाजले ना. 8:15 वाजले मित्रांनो. रात्री 1 वाजता निघालो आणि तर 8:15 वाजता आपण जस्ट पहिल्या टप्प्यावर पोहोचलो अभयारण्याच्या गेटवर मेन गेटवर. तिथून 100 रुपये एका गाडीचे घेतले पैसे तिकीट असते अभयारण्याची आणि पर पर्सन वेगळे पैसे असतात. तर ते तुम्ही आधी चेक करा मी चेक दाखवतो. आणि हा भाऊ आता थंबनेलसाठी फोटोग्राफी चालू आहे इथे त्यांची ते करतायत. सगळे मेंबर इकडे तिकडे झालेत आणि इथे मागे वॉशरूम येतं पब्लिक वॉशरूमला गेलेत थोडे. इथून मेन आता किल्ल्याचा चढाई मेन चालू होते हरिश्चंद्र अभयारण्य प्रवेशद्वारपासून. इथून थोडं मला वाटतं अर्धा पाऊण तास तरी अजून वरती असेल विषय आणि मग ते झाल्यावर मेन किल्ला सर्च. पण त्याच्या आधी भूक कडक लागली खतरनाकवाली तर जेवायचा प्लॅन करायचा आहे. ठीक आहे आता हे थांबलेले फोटोग्राफी खेळत आहेत. आणि इथे हे हरिश्चंद्र अभयारण्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू आहेत. तर त्यांची माहिती दिली आहे की इथे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरू आढळतात बघायला भेटेल ते वाला विषय. आणि आता इथून हे ऐतिहासिक किल्ले अभयारण्यातील ऐतिहासिक जागा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जसं की कोंबड किल्ला कलागड भैरवगड हरिश्चंद्रगड आणि हा एक भैरवगड असेल. अजून फोटोग्राफी चालूच आहे मित्रांनो. 8:15 वाजलेत आणि खूपच टाईम लागला आम्हाला पोचायला. मेन गोष्ट की आमचे रस्ते हे आमचं फर्स्ट टाईम या साईडला येणं पूर्ण नाशिक साईडला त्यामुळे हे रस्ते आम्हाला पाठ नव्हते आणि त्यामुळे रस्ता शोधत मध्ये चुकलो सुद्धा. ब्रेक पण खूप झाले. पण आता निघताना वेगळा विषय होणार आहे की कसं करायचा प्लॅन. तर गड उतरू कशी आणि परत पुढची प्लॅनिंग कशी होईल. पण जे नजारे बघायला भेटलेत ना खतरनाक
तर मित्रांनो 10:15 वाजले आणि आता आपण गडाच्या पायथ्याशी प्रॉपर आलेलो आहे. मागे हॉटेल होतं तिकडे, तर तिथे आपण नाश्ता पाणी वगैरे केला, मॅगी खाल्ली आणि पोहे खाल्ले. नंतर पाण्याची बॉटल घेऊन आपण चाललोय हरिश्चंद्रगड चढायला. बघू शकतो हे तळ आहे याचं, हे मंदिराच्या बाजूलाच आहे जस्ट. आणि या मंदिराच्या